जी भाई जी। आप जैसे राइट निकला ना, हाँ हाँ इस हिसाब से आप पूरा नहीं घूम पाओगे। इंडिया घूम रहे हो ना? हाँ हाँ हाँ, वही बोल रहा हूँ। चलो सॉरी, कोई बात नहीं। चलो आई एम रियली सॉरी। एक्चुअली देख के जाना चाहिए, है कि नहीं? रियली सॉरी, मैंने जोर से ब्रेक लगा, आप बच गया। आई एम रियली सॉरी, रियली सॉरी। शिवाजी महाराज की जय, जय भवानी, भवानी जय शिवाजी। किलोमीटरवर आपली ती कोल्हापूरमधली दोघं जण भाऊ थांबले ती 2 ते 3 दिवस वाट बघते त्या. हो ना, आज बरं का आज लईच वाटायला लागले. डोंगर संपते, माझा सगळा ताप पण संपतोय, कारण की मला लेवल रस्ता लागणार नाही. रात्री 2 वाजली बरं, कुठं बोलत नाही. इतका मस्त फिरले का नाही इथं, म्हणजे गारटा येत काय का नाही, काही समजत नाही काय कारण काय नाही ते. स्लीपिंग बॅग नुसलं गाद माझ साथ सोडली अक्षरशः. इतकी भयंकर थंडी पडली आज. काहीच नाही करू शकत. जॅकेट पूर्णपणे गार पडलंय, पॅन्ट पूर्णपणे गार पडली आहे. की बघा का, हे गरम मोजे येतं मी घातलेलं. गरम मोजे नुसलं काहीच फायदा व्हाय नाही, पूर्ण माझे अंगार पडले. आजची रात सगळ्यात कठीण गेली माझी. मध्ये अजून ऑक्सिजन लेवल अजून भयंकर कमी झालं रात्री याला. म्हणजे रात्री सांगतो की रात्री मी 3 वाजल्यापासून जागा आहे. कशामुळे जागा आहे? मास्क हो का, ही सगळं पॅक केलं तेव्हा रात्रीच्याला. ही हो का, ही सगळं असं पॅक, ही सगळं असं पॅक हो का. स्लिपिंग बॅगचा आतमधला कवर, ही वरचा कवर, अजून एवढं सगळं मी कवर मी सगळं एवढं पॅक केलं. रात्रीच्याला ऑक्सिजन घ्यायला मला ताप व्हायला लागला असता, दम दम कुठला व्हायला लागला. तर गॅसला मी जी हाईटला आहे, मी 10,000 फूट हाईटवरती नॉर्मल जमीनपेक्षा. रात्रीच्याला ऑक्सिजन लेवल अजून कमी झाला, गारठा जास्त वाढला, आणि त्यातमध्ये मी सगळं पांघरून घेतलं. माझा दम घोटायला लागला रात्रीच्याला. 3 वाजल्यापासून जागा आहे भयंकर. अक्षरशः थंडी, इतकी थंडी का नाही. दार्जिलिंग मुसलं मला की थंडी वाजली नाही, इतका गारठा जायला असून पण इथं ह्या ठिकाणी भावनं बर्फ पडतो. म्हणजे विचार करा तुम्ही, इथं किती गारठ्यात ठिकाण असं नाही. ओके, मी झोपायचा प्रयत्न करतो, अजून शक्य नाही आपण झोप लागत फिरा. लय गारठं पडले रे, खाल्लं तर लय गार लागतंय. अय देवा बघ रे. सकाळच्या 6 वाजले. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. बाबांनो, रात्रीच्या लाईत की भयंकर अपघात माझी कधीच नाही झाली. दार्जिलिंग मुसलक इतकी अपघात झाली नाही माझी. दार्जिलिंग मुसलक आज इतकी थंडी वाजली कसं काय मला हेच समजा नाही. नेमकं रात्रीच्या इतकी भयंकर थंडी होती का नाही, नाच नाही करायचा. त्याची आपली समोर सायकल आहे आपली मस्त मध्ये. आता उठू, ही बघा दुकान उघडलं, ही पहिलं बहुतेक दुकान उघडलं आहे. आता काय करू ना, जाऊ आधी मोबाईल चेंज लावतो. मोबाईलमध्ये 12% चार्जर आहे. काल रात्री व्हिडिओ व्हिडिओ मी एडिटिंग केला, सगळा एडिटिंग करून ठेवला सगळा. आणि आता मोबाईलमध्ये फक्त 12% चार्जिंग आहे. पॉवर बँक चार्जिंगचं काढू, मोबाईल चार्जिंग लावू, आणि वायफाय तर त्यांचं आहेच. व्हिडिओ अपलोड लावू, म्हणजे एका तासामध्ये आपलं सगळं अपलोडचं काम होऊन जाईल. आणि अपलोडचं काम झालं की इथं कुत्र्यानं सुसू करून गेला कुत्रा इथं. मला एक समजत नाही, यांना वर्क वायरला माझं टेन कसं होतं, ती बी कोपरोच कसं होतं.
दार्जिलिंगमध्ये 2 वेळा हिकडला कोपरा भिजवून गेला, आता हिकडला कोपरा भिजवला, मला गवाय पाहिजे असंच धरतो. मग इथचा पाय धरतो आणि फेकून देतो, असं करतो. चला जाऊ आधी मोबाईल चार्जिंग लावू आणि व्हिडिओ अपलोड करू. नंतर ना फेसबुकला पण व्हिडिओ अपलोड करायचा आहे मोठा. चला दोन्ही कामं करू मस्त मध्ये, त्याशिवाय मला नाही मिळालं. चला मामा रात में बहुत ठंडी लगी. ठंडी इतनी थी मेरे को तो लगा आज मर ही जाऊंगा मैं ठंडी से. नीचे से भी पूरा नहीं तो मैं एक ब्लैंकेट देना था यहाँ से. नीचे से भी पूरा ठंडा लगा. सीमेंट है ना वो ठंडा होगा. आता टेंट टावर भावांनो सायकली पॅक करू आणि इथनं आता डायरेक्ट आपण सरळ निघू पुढं. चला अजून काही सामान नाही ओला नावरायचं आहे. पण इथं बघितलं ओलं कसं केलं आहे कुत्र्यांचं सकाळ. चला घेऊ काढून सगळं. आता काय पूर्ण उतार आहे आपल्याला, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता मस्त मध्ये उतार आहे सगळं. चला ओके, सगळी सायकल आपली फुल रेडी झाली आहे. तिथून निघतोय आपण. काल रात्री बघा तिथनं वरून आणतो असंच बस निघ. हां जी मेरा ये थँक्यू. तर ओके चला इथून निघू आता मस्त मध्ये. हरहरमध्ये व्यायामबाईच्या नावानं चांगलं मित्रांनो आपण सकाळ सकाळ आता निघलो तिथनं. आज डायरेक्ट आपण पोचतो एकदम प्लेनवाल्या रस्त्याला. वा वा वा, काय जंगल आहे रे, काय जंगल आहे रे, काय जंगल आहे. चला पुढं डोंगरच नाही त्याला. आता उताराच आहे आपला पूर्ण. डोंगर कसं म्हणून नाही पुढं. आता काय आणला याडा बिडा दिसतो काय, मी हसतेच मला बघून. गाडी वाले भैया जरा मुझको जाने दो. आज मला जरा थोडं वेगळंच वाटतंय, कारण की मी ह्या झाडांना ह्या डोंगराला मी आज सोडणार आहे पूर्णपणे. त्यामुळं मला जरा थोडं वाईट वाटतंय आज. बरंच वाईट वाटतंय रावले. ही डोंगर, ही झाडं, ही एक म्हणजे ही एक नेचर आहे जी मी ह्याचे सगळं जोडलेलं गेलो माणूस आहे मी. आणि मला फक्त आणि फक्त डोंगरदऱ्या बघायला आवडतात पहिल्यापासून जास्तीत जास्त. आणि फायनली मी आज ह्यांना सोडतोय. पण हो, ह्यांना मी भेट देणार आहे, ते बी कुठं, अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यावरती. चला त्यामुळे असं लावते माहिती भावांनो, जेणेकरून हिकडनी येणारी गाडी आणि हिकडनी येणारी गाडीला ह्या आरशामध्ये दिसतं डायरेक्ट, जेणेकरून ह्यांना चालायला सोपं जातं. असं काहीतरी ढगा पुढं. अरे बापरे, हे काय पुढं ढगाची आदर शक्य आहे काही. जिवंतपणे स्वर्ग दाखवू का, जिवंतपणे स्वर्ग. तेव्हा ते बघा एकदा दिसलं. कोणाला दिसलं मला फक्त कमेंट करून सांगायचं. पूर्णच्या पूर्ण चादर आहे, पूर्ण डोंगराची चादर आहे पूर्णच्या पूर्ण. आणि आपण आता ह्या रस्त्याने असं निघालेलो आहे. पाहिजेच नाही मला ठरवलंय मी आज. काय होईल आज नाही पाहिजे मला. बिखरने का मुझको पता नहीं है.
हे खाल्ल्या रस्त्याने जायचं हो आता. हे खाल्ल्या रस्त्यानं असंच वळून परत असंच परत त्या खाल्ल्या रस्त्यानं परत असं जाऊन परत त्या परत खाल्ल्या रस्त्यानं असं खाली 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 आता होत जायचं आपल्याला. हे बघा पूर्ण तुम्हाला आता पुढं आहेत ना डोंगर कमी दिसतं ना, पूर्णपणे डोंगरच नाही ते पुढं आता डोंगर कमी दिसत आहे. आणि माझा मूड ऑफ व्हायला लागला आहे जसं जसं डोंगर कमी व्हायला लागलं आहे. मला मी एक इमोशनल व्हायला लागलो भाऊ, एक इमोशनल काय म्हणते माहिती तुम्हाला, इमोशनल. कारण की माझी कनेक्टिव्हिटी आहे का नाही हे डोंगरासाठी, मी हे डोंगर दर्या सगळं एक झालेलो आहे. आणि नेक्स्ट टाइम ज्या टाईमला माझ्या घरी जाईल का नाही त्या टाईमला खरं ज्या टाईमला मी मिझोरम पार करेन आणि ज्या टाईमला मी आपल्या तमिळनाडू केरळ भागात जाईल त्या टायमिंगला म्हणजे लय वाईट वाटतं मला. कारण की त्या टाईमला माझी पूर्ण हिल संपणार, पूर्ण हिल. भावनं ज्या गोष्टीपासून आपल्याला लय ताप भेटतो नाही लक्षात राहून दे, ती गोष्ट जर का आपल्यापासून लांब गेली नाही कधी खरंच लय वाईट वाटतं. चला जाऊ पुढं. भावनं आज बरं का आज लईच वाटायला लागलं आहे. डोंगर संपते माझा सगळ्यात ताप पण संपतोय कारण की मला लेवल रस्ता लागणार नाही. पण लय वाईट वाटते. कशामुळे वाईट वाटते कारण की ती बघा सांगतो मला, ही जी डोंगर दिसते ना ही डोंगराचा तर लास्ट डोंगर आहे ती. पुढं तुम्हाला आबाळ दिसते सगळं खाली, आबाळापाशी गेले खाली तिथनं पूर्ण आपलं खरलं परत सगळं नंतर सगळं प्लेन एरिया आहे आपल्याला. हे बघा रस्ता त्या रस्त्यानं जायचं आपल्याला होत्या त्या रस्त्यातनं परत तिकडून तसं जायचं आहे आपल्याला जसं तिकडं एकदा खाली त्या डोंगरापाशी गेलं संपले डोंगरात तिथनं परत सगळं प्लेन एकदम लेवलचं झालं. बघा तिकडे डग दिसते तुम्हाला. आणि जेव्हा का आपल्याला एकदा ताप देणारी गोष्ट जर का एकदा आयुष्यातनं गेली का नाही परत लय वाईट वाटतं. तसंच माझं काहीतरी आता हे डोंगर जास्त दिवस पण नाही, एक 10-15 दिवस तरी माझ्यापासून लांब आहे. 10-15 दिवसानंतर अजून डोंगर लागणार ती मला. पण ती कुठं आसाममध्ये गेल्यावर तिकडे लागणार. पण आसाममध्ये जायला मला वेळ लागतोय भरपूर. आता मी भूटानला निघालो आहे. आहे का आवाज आहे का, कसा आवाज आहे, डेंजर भयंकर आवाज आहे का, लई डेंजर आवाज आहे. लावापासून 18 किलोमीटर आलो आपण. आणि रस्ता बघा, लुक ॲट दिस रोड. स्प्रिंग जर का तुटली का नाही मधली मग मात्र माझा लय मोठा राडा होईल. त्यामुळे थांबलोय मी. ती गरम होऊन दाबून सारखं तुटून जाईल. त्यामुळे मला थोडा रेस्ट घ्यावा 2 मिनटात मग निघावं पुढं. कारण की भाऊ 19 किलोमीटर झालं पूर्ण आपण उतरतो 19 किलोमीटर होत आलं. आणि तेव्हा रस्ता तेव्हा पूर्ण उतर आहे आपल्याला. आता तिकडे वरून आले हो तिथं वर तेव्हा तिकडे वरून आलो तिथं थांबून हे व्ह्यू दाखवला होता मी तुम्हाला वरनं. थोडा जीना तेरे बिन मेरी जान तो मैं जीवन से कह दूंगा ना भाई ना, यार बिना नहीं जीना मुझको प्यार बिना नहीं जीना, चाहे फिर पड़ जाए हा बस हा पड़ा जीना तेरे बिन मेरी जान तो मैं जीवन से कह दूंगा ना भाई ना. समजा कधी पण एक गाव आलं की एक नाला येतो, नाला आलं की एक पूल येतो, पूल आलं की पुलाच्या पुढं एक चढ असतो. ही नेहमी लक्षात राहून येतं बरं का. वा वा वा, वॉटरफॉल. चला आता घ्यायला लागतो चहा गोटी एक, त्याशिवाय आता काम नाही जरूर आपल्याला. चला एक चहा नाही, स्वस्त चहा कुठं असेल. गुरु उतारलं तसं दिसते आपल्या समोर डायरेक्ट चायची शेती मस्त मध्ये. बघल तिकडे डोंगरा सगळे चहा केलाय. बघल तिकडे सगळी चहा
भावानं फायनली डोंगर संपलेत जमायचं. डोंगर संपलं थोडक्यात म्हणा. आणि आता खरंच वाईट वाटतंय थोडं जरा, कारण की मी डोंगरातनं बाहेर पडलो. आता मी सपय रोडला लागणार. डोंगरात पाहून चालताना लय काय काय शिकायला मिळतं माणसाला. खरंच जेव्हा माणूस एकटा पडतो ना तेव्हा माणसाच्या डोक्यामध्ये लाखो विचार चालतात. माइंड का येत होतो ना माणसानं फक्त एकटं चाला, फक्त माझं एक म्हणणं येतं. मला लय भरपूर काय शिकायला मिळेल. कसं येत नजारा बघा बघा. आणि सायकल चालवायला लयच इझी वाटते, लय म्हणजे लय इझी वाटते आता मला. कारण की नॉर्मल रस्ता आहे, लयच भारी वाटायला लागला आता. इतक्या दिवसात ना आज 5वा गिरा टाकला सायकलला. ही 6वा. इतका भारी वाशी तो ना शेतीमध्ये. योगा इकडं भाई बघा, इकडं सगळी शेतीचं या. अयो इतका भारी वाशी तो नाही. बघा ही चायपत्ती वाहून काढायला आली बाई. तेव्हा ही चायपत्ती काढणार आता माणसं, कारण की ही हिला आता वर पान आली, हिरवी हिरवी पान आली, ही चायपत्ती काढायला म्हणते. भावानो फायनली 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 भावानो एका महिना आज 25 दिवस सध्या चालून आपण पोचलोय भावांनो. हो का ह्या मोठ्या हायवेला 25 दिवस भावांनो. जंगलात 25 दिवस काढून सध्याला मी 25 दिवसानंतर न आता शिका मी हायवेला लागलोय. तर हे खरंच मला इतकं म्हणजे जितकं भारी वाटतंय का नाही, फक्त मी माझी मलाच माहिती, मीच फील करू शकतोय ती, फक्त जी चालतोय मी ती. 16 किलोमीटरवर आपली ती कोल्हापूरमधली 2 जण भाऊ थांबले ती. 2 ते 3 दिवस वाट बघते ती आपली. तर चला त्यांना जाऊन भेटू आपण आता. आपला त्यांच्या पैसे जायला अजून 1 पाऊण तास लागेल, अर्धा तास तर लागेल अजून. तर भावांनो आता शिका आपण पोचलोय माल बाजारमध्ये. बघा म्हणजे भावांनो किती दिवस आपण राहिलो तिकडे ना, आज फायनली आपण इतक्या बाहेर रस्त्याला आलो. माल बाजारमध्ये आपण सध्या आता 48 किलोमीटर गुवाहाटी. आपला गुवाहाटीकडे जायचं आहे. जी भाई आप जैसे राइट निकला ना, हाँ। इस हिसाब से आप पूरा नहीं घूम पाओगे. इंडिया घूम रहे हो ना. हाँ, हाँ वही बोल रहा हूँ मैं. चलो सॉरी, कोई बात नहीं. चलो आई एम रियली सॉरी, एक्चुअली देख के जाना चाहिए, है कि नहीं. रियली सॉरी, मैंने जोर से ब्रेक लगा, आप बच गया. आई एम रियली सॉरी, रियली सॉरी. कोई बात नहीं. ओके. ते काय वेळेस भावानं कसं आहे, आपण माफी मागायला लागते. मग चुकी जरी तशी असते ना, माफी आपल्याला लागते मागायला. आपला माहिती चुकी कुणाची या. तर भावांनो ती आता एवढ्या अर्धा 1 किलोमीटरमध्ये आहे ती फक्त. कारण त्यांचं लाईव्ह लोकेशन माझ्यापाशी आलेलं या. 5 मिनिटात आपण त्यांना भेटतोय. त्याला तेव्हा ती बघा, तेव्हा 2 जण पुढं आहे ती बघा. ते बघा का आपले कोल्हापूरमधली. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. भवानी जय शिवाजी. काय चाललंय? काय नाही बघा, मस्त. इतकं वज पाठीव किती किलो वज आहे? 25-26 किलो आहे. बापरे, इतकं वज दुखत आहे का पटकन? दुखते की. मला देवाची ताकद मनात शेवटी बरं त्याला भेटलं ते खरंच भारी वाटतं बरं का. आपल्या केल्या माणसाला भेटू जरा एन्जॉयमेंटच आपलं करत बरोबर आहे. तर त्याला सकाळ तर नाहीत की पळापळ जी होती का नाही, तुम्हाला म्हणलेलं 2 जण थांबले ती या 2 दिवस वाट बघत. ते आपल्या ते कोल्हापूरमधले भाऊ एकदा परिचय होते आपला सर्वांना. माझं नाव शुभम, मी कोल्हापूरमध्ये राहतोय. बरं. और आणि मैं सरजीत सिंह हूँ, मैं बेंगलोर से हूँ. हम दोनों दोस्त. अच्छा. कोल्हापूरमध्येच होता. 5-7 वर्ष आमचे जिथं असायचा. मग तिथं जो कर्नाटकमध्ये गेला. अच्छा. थोडा ट्रॅव्हलिंग आम्ही पण कोल्हापुरात निघलोय. पूर्ण भारत यात्रा चालू आहे आमची. लिफ्ट मागत आणि पैदल. आणि किती दिवस झालं तुम्ही करताय? आम्हाला आता 3 महिने झाले निघलोय जरा. ज्या टायमिंगला भावांना आपण लेह लडाखची वारी कंप्लीट करून घरी आलो होतो त्या टाइमला ही निघली होती. जेव्हा आपण सायकलच्या डिक्या बसवायला चालू केलं नाही त्या टाइमला निघली होती.
ते बघतोय आपण फॉलो करतोय पहिल्यापासून. पहिल्यापासून फॉलो. आम्ही कधी होतो, मी उत्तराखंडमध्ये होतो. त्या भावाला आपण म्हणजे बघितलं की उत्तर प्रदेशमध्ये, मी उत्तर प्रदेशमध्ये म्हणतो मीटअप करायचा, तोपर्यंत भाऊला गेलेत नेपाळ. नेपाळ आलो. नेपाळमध्ये गेले तर भाऊ अजून पुढे गेले. चालूच आहे अजूनपर्यंत, पण देवानं भेट घालून दिली शेवट. ते ना काय आपल्याला भेटायचं आता इथून पुढे कायम भेटच होतं. आता भेट होत राहणार. भाऊ कुठं कुठं जाणार आहे तिथं आम्ही पण त्याच रोडनं चाललेलो. एकच रोड आहे आम्हा दोघांचा. लिफ्ट मागत आणि सगळी चेकिंग करत. मी आपण खाल्ला सायकलचा एक स्पोक तुटला, तुम्हाला सांगायला लक्षात नाही माझ्या. एक सायकलचा स्पोक तुटला मग, एक स्पोक तुटला, कुठला तरी एक तुटला, स्पोक तुटला. ह्याला घेऊ आता बसून कुठतरी, नंतर ना पुढं. चला म्हणून चहा प्यायला थांबलो आहे सध्याला. आम्ही ह्या जंगलमध्ये या हे भया, हे जंगल आम्ही अर्धा झालं मग चालतो या जंगलामधलं. आणि परत मग तू चहा घ्यावं, आणि पोटात पण काय नाही माझ्या, जाऊ संध्याकाळी मस्त काहीतरी खाऊ. पण आधी चहा घेऊ, कारण की चहा प्यायल्याशिवाय आता माझी चालत नाही, बुद्धी चालत नाही माझी चहा केल्याशिवाय. चला सकाळ धरणं किती वेळ, फक्त मी सकाळ धरणं एकदा चहा घेतला या, 4 वेळा चहा व्हायला पाहिजे नाही म्हणा. चला घेऊ चहा. भाऊ कसं काय वाटतंय? भाऊला भारी वाटलं. तर भावांनो हे बघा, इथं सध्याला मस्त मध्ये हे बघा का असं वाटतंय. आणि मला वाटतं ग्लेशियरचं पाणी, कारण जिथं पाणी निळं असतं नाही ते ग्लेशियरचं पाणी असतंय. हे बघा इथं ही पूर्ण आंघोळ करते तो का, तिकडे माणूस आंघोळ करताय. सध्याला मी आता 8 दिवस आंघोळ नाही केली. आंघोळ कुठे केली? ते गँगटॉकमध्ये आंघोळ केली, अजून आंघोळ नाही केली. गँगटॉकमध्ये केली ते. भाऊ सांगत येतं आज कॅम्पिंगचं मस्त मध्ये सांग करणार नाही आम्ही. भाऊ काय क्वेश्चन? काय आता विचारायचं, एन्जॉय चालू आहे आपला भावांनो. मग काय धरणं व्हिडिओ नाही, नुसतं बोलत चालू, नुसतं बोलत चालू. किती आपण बोलत 7-8 किलोमीटर, 7-8 किलोमीटर नाही 6 काला 6 किलोमीटर झालं. आम्ही आता जंगल पार केला आम्ही, चालत मस्त मध्ये. आणि लय भारी वाटतंय. हो का ही बघा, हो का व्ह्यू. आपण भाऊ तिकडनं आलोय, तिकडल्या डोंगरात आपण आलोय मस्त मध्ये. आणि हो का असा काहीतरी नजारा, सनसेट एकदम मस्त मध्ये. इथं रोज बघतोच आपण आखी नदी काहीतरी. आणि तर आता जाऊ मस्त मध्ये. आपल्यापाशी लईत लई अजून अर्धा-पाऊण तास आहे, त्यातमध्ये आपल्याला टेंट लावायचं आहे मस्त मध्ये. तांदूळ बिंदूळ घेऊ मस्त मध्ये, कारण की आपण 17 किलोमीटर अजून अंतर नाही काढू शकत. 17 किलोमीटर राहिले पुढं. टेंट बेट लावून मस्त मध्ये आज काय असेल ते करायचं, खायचं मस्त मध्ये, गप्पा बिप्पा मारायच्या, मग बघा उद्या पुढं. चला आता अपन इधर टेंट लावतो, तो दोनों पण टेंट काढली, इकडे घेऊन आलो. एक्चुअली अभी हम क्या हो ना यहाँ पे टेंट लगाने वाले थे. उतने में आंटी जी आई और आंटी जी बोली भाई आप यहाँ पे टेंट लगा लो. मैं बोला भाई कोई बात नहीं, चलो ठीक है. तो अभी अपना टेंट यहाँ पे है. तर भावांनो इथं मस्त आमचा तिघाचा नाश्ता चालू आहे. और नाश्ता कौन लेके आया? नाश्ता है आंटी जी लेके. आंटी जी नमस्ते और धन्यवाद, आपने हमको नाश्ता दे दिया, तो थोड़ा सा अच्छा लग रहा है. अभी थोड़ा नहीं भाई, बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लग रहा है मेरा. थोड़ा क्यों बोलेंगे यार, यार खजाना मिल गया तो भाई थोड़ा खुश क्यों होते. खजाना मिल गया यार. जाने से भी ज्यादा देखो मेरे लिए चाय जीवन में सबसे इम्पोर्टेंट है. सुबह जैसे मुंह धोऊंगा तो चाय लगेगी भाई, तब तो मैं मुंह नहीं धोऊंगा. चलो देख लो, समोसा है, चाय है और बिस्कुट है, खाओ और मस्त अपना काम करो. जेवण करतो इथं आणि मस्त मध्ये. और वो जो भाई जी बोले, वो क्या बोल रहे, इस टाइम पे हम घर के बाहर नहीं निकलते, हाथी आता है. सही में हाथी आता है. 6:30 बजे. मैंने जिंदगी में हाथी बस तस्वीर में देखा है, रियल लाइफ में अभी तक मैंने हाथी नहीं देखा मैंने कभी. एग्जैक्टली आपको पेटी के सीजन, धान के सीजन में आना चाहिए. एग्जैक्टली आपको 6 बजे, अच्छा 6 बजे आपको हाथी दिखेगा. अगर इसी टाइम पे अगर हम रोड के साइड में कहीं जंगल के पास रुके तो हमारे पास हाथी आ जाएगा. अभी हाँ? नहीं, कहीं शेर तो नहीं आता ना, शेर तो नहीं आता. अभी तक शेर नहीं आया. तो क्या करेंगे मालूम है शुभम भाई, अगर कल कहीं पे टेंट लगाएंगे ना, देख लो भाई इन्फॉर्मेशन निकाल लिए भाई. पेड़ देखेंगे, पेड़ के पास रुकेंगे, हाथी आया तो पेड़ के ऊपर चढ़ जाएंगे. वो हाथी है पूरा ऐसे. ओ भाई घी, चटनी, साग
अच्छा खासा, तो बहुत बहुत शुक्रिया।